नमस्कार. विचार करा, एक असं तंत्रज्ञान जे आपण रोजच्या रोज वापरतो, गाडी चालवण्यापासून ते रस्ता शोधण्यापर्यंत. आता कल्पना करा की हेच तंत्रज्ञान जगातील आपल्या सर्वात जुन्या आणि महत्त्वाच्या उद्योगांपैकी एक म्हणजे शेतीला पूर्णपणे बदलून टाकत आहे. हो, आपण बोलतोय जीपीएस बद्दल. चला तर मग आज याचबद्दल सविस्तर जाणून घेऊया. बरं, तर सुरुवात करूया अगदी मुळापासून, म्हणजे शेतीमधल्या एका मोठ्या आव्हानापासून. बघा, जेव्हा आपण एखाद्या शेताकडे पाहतो तेव्हा ते आपल्याला कसं दिसतं? एक सलग, सपाट जमिनीचा तुकडा, बरोबर. पण खरं तर वरून एकसंध दिसणारं कोणतंही शेत आतून कधीच एकसारखं नसतं. आणि हेच तर मोठं आव्हान आहे. विचार करा, एकाच शेतात एका कोपऱ्यातली माती वेगळी, दुसऱ्या कोपऱ्यात ओलावा कमी, तर तिसऱ्या भागात पोषक तत्व जास्त. मग अशावेळी या सगळ्या वेगवेगळ्या गरजा एकाच वेळी कशा पूर्ण करायच्या, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पिढ्यानपिढ्या होता. यावर पारंपरिक उपाय काय होता? सोपा होता. वन साईज फिट्स ऑल, म्हणजे संपूर्ण शेताला एकसारखंच पाणी द्या, एकसारखंच खत टाका. पण ह्यात अडचण काय? जिथे गरज नाही तिथेही पाणी आणि खत जातं, म्हणजे सरळ सरळ संसाधनांचा अपव्यय. याच्या अगदी उलट आहे आजची आधुनिक अचूक शेती. इथे प्रत्येक जागेच्या गरजेनुसार उपाययोजना केली जाते, एकदम कस्टमाइज ट्रीटमेंट. आणि याच जबरदस्त संकल्पनेला म्हणतात प्रिसिजन ॲग्रिकल्चर, किंवा सोप्या भाषेत अचूक शेती. याचं मूळ सूत्र एकदम सोपं आहे पण खूप प्रभावी आहे. ते म्हणजे शेताला एकसमान न मानता त्यातल्या विविधतेला समजून घेऊन तिचं व्यवस्थापन करणं. तर मग या अचूक शेतीची जादू घडवून आणणार तंत्रज्ञान कुठलं? बरोबर ओळखलत, सगळा खेळ आहे अवकाशातून मिळणाऱ्या माहितीचा. ही गोष्ट आहे 1990च्या दशकातली. तोपर्यंत जीपीएस हे मुख्यतः लष्करी कामांसाठी वापरलं जायचं. पण 1993 साली ते आपल्यासारख्या सामान्य नागरिकांसाठी खुलं करण्यात आलं. आणि मग 1994 पर्यंत अवकाशात 24 उपग्रहांचं एक जाळं तयार झालं. याच क्षणी शेतीसाठी एका नव्या युगाची दारं उघडली गेली. हे समजून घेण्यासाठी एक मस्त उदाहरण आहे. समजा एक मोठं शेत म्हणजे एक जाडजूड न वाचलेलं पुस्तक आहे. इथे जीपीएस कामाला येतं. जीपीएस म्हणजे त्या पुस्तकाची अनुक्रमणिका आणि प्रत्येक पानावरचा पान नंबर. त्यामुळे शेतकऱ्याला नेमकं कळतं की तो शेताच्या कोणत्या पानावर आहे. याचा फायदा, एकही जागा सुटत नाही आणि कुठेही दुबार काम होत नाही. ओके, थिअरी तर खूप झाली. आता प्रत्यक्ष बघूया की आधुनिक शेतीत म्हणजे अगदी सेंटीमीटरच्या अचूकतेने जीपीएसचा वापर नेमका कसा होतो. हे इन्फोग्राफिक आपल्याला जीपीएसच्या मुख्य कामांची एक झलक देतं. मशीनला अचूक मार्ग दाखवण्यापासून ते गरजेनुसार खत पाणी देण्यापर्यंत आणि शेवटी उत्पन्नाचा नकाशा बनवण्यापर्यंत सगळीकडे जीपीएसचीच कमाल आहे. चला, पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा उपयोग पाहूया, मशीन गायडन्स. म्हणजे काय? तर जीपीएसमुळे ट्रॅक्टर आता स्वतःहून इंचभरही न चुकता सरळ रेषेत चालू शकतो. विचार करा, यामुळे शेतकऱ्याला किती आराम मिळतो. थकवा कमी, कामात जास्त अचूकता, आणि इतकंच नाही तर रात्रीच्या अंधारात किंवा धुक्यात सुद्धा काम थांबत नाही. आणि याचा थेट परिणाम होतो खिशावर. ऑटो स्टिअरिंग तंत्रज्ञानामुळे इंधन, बियाणं आणि मजुरी या सगळ्यावर होणारा खर्च तब्बल 10% कमी होऊ शकतो. आता सांगा, ही किती मोठी बचत आहे. बरं, फक्त ट्रॅक्टरला सरळ रेषेत चालवणं एवढंच नाहीये. याच्या पुढचा टप्पा तर अजूनच भारी आहे. इथे मशीन कुठे जायचं हे तर जीपीएस ठरवतंच, पण प्रत्येक ठिकाणी पोचल्यावर काय आणि किती करायचं हे सुद्धा जीपीएसच ठरवतं. या तंत्रज्ञानाला म्हणतात व्हेरिएबल रेट ॲप्लिकेशन. हे कसं काम करतं तर बघा, सगळ्यात आधी शेताच्या माहितीवरून एक प्रिस्क्रिप्शन मॅप तयार केला जातो. जसं डॉक्टर आपल्याला औषधाची चिठ्ठी देतात तसा. मग जीपीएसच्या मदतीने ट्रॅक्टर जेव्हा त्या विशिष्ट जागेवर पोहोचतो तेव्हा कॉम्प्युटर त्या प्रिस्क्रिप्शन मॅपनुसार बरोबर तेवढंच खत किंवा कीटकनाशक देतो जेवढं तिथे गरजेचं आहे. एक थेंबही कमी नाही, एक थेंबही जास्त नाही. आणि ही प्रक्रिया पेरणीपुरती मर्यादित नाही. जेव्हा पीक कापणीला येतं तेव्हा जीपीएस पुन्हा कामाला लागतं. कापणी यंत्रावर बसवलेले सेन्सर्स जीपीएसच्या मदतीने उत्पन्नाचा एक नकाशाच तयार करतात. या नकाशावरून शेतकऱ्याला अगदी स्पष्ट दिसतं की शेताच्या कोणत्या भागात पीक भरघोस आलं आणि कोणत्या भागात कमी. ही माहिती म्हणजे पुढच्या वर्षीच्या नियोजनासाठी एक प्रकारचा रिपोर्ट कार्डच आहे. तर मग आत्तापर्यंत आपण पाहिलं की जीपीएस काय काय करू शकतं. पण महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ही सगळी माहिती जमा कशी होते आणि आपल्याला हवी असलेली ती सेंटीमीटरमधली अचूकता मिळते तरी कशी. हा फ्लो चार्ट बघा, तो आपल्या संपूर्ण डेटाचा प्रवास दाखवतो. सुरुवात होते शेतातील सेन्सर्सकडून. ते माहिती गोळा करतात. ही माहिती जीपीएसमुळे त्या जागेच्या अचूक लोकेशनसोबत जोडली जाते.
मग ह्या सगळ्या डेटाचं विश्लेषण होतं आणि त्यातून एक ॲक्शन प्लॅन तयार होतो. म्हणजे कुठे पाणी द्यायचं, कुठे खत टाकायचं, हे सगळं ठरतं. पण इथे एक मोठी अडचण आहे. आपल्या फोनमध्ये किंवा गाडीमध्ये जे सामान्य GPS असतं त्याची अचूकता साधारणपणे 10 ते 15 मीटर असते. आता तुम्हीच सांगा, शेतीसारख्या कामासाठी एवढी चूक चालणार आहे का? अजिबात नाही. आणि म्हणूनच ही अचूकता वाढवण्यासाठी खास करेक्शन सिस्टम वापरल्या जातात. DGPS सारखी सिस्टम अचूकता अर्धा ते 1 मीटरपर्यंत आणते. पण खरी कमाल करते ती RTK सिस्टम. विश्वास बसणार नाही, पण ही सिस्टम अचूकता 1 ते 4 सेंटीमीटरपर्यंत आणते. हो, फक्त काही सेंटीमीटर. इतक्या अचूकतेमुळे तर ड्रायव्हरशिवाय चालणारे ट्रॅक्टरसुद्धा शेतात काम करू शकतात. ठीक आहे, आपण तंत्रज्ञान पाहिलं, त्याचा वापर पाहिला. आता जरा एक पाऊल मागे येऊया आणि या सगळ्याचा मोठा परिणाम काय होतो हे समजून घेऊया. कारण हे फक्त तंत्रज्ञानापुरतं मर्यादित नाही. हे इन्फोग्राफिक बघा, हे आपल्याला एका नजरेत सगळं काही सांगतं. एका बाजूला वाढलेलं उत्पन्न आणि नफा आहे, तर दुसऱ्या बाजूला संसाधनांची बचत आणि पर्यावरणाचं रक्षण. म्हणजे एकाच तंत्रज्ञानामुळे अनेक फायदे मिळत आहेत. याचे मुख्य फायदे कोणते? 1. पिकांची उत्पादकता वाढते. 2. पाणी आणि खतांसारख्या मौल्यवान संसाधनांचा अपव्यय टळतो. 3. अनावश्यक फवारणी टाळल्यामुळे पर्यावरणाचं प्रदूषण कमी होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, डेटाच्या आधारावर अचूक निर्णय घेता येतात, ज्यामुळे शेवटी शेतकऱ्याचा नफा वाढतो. म्हणूनच जाता जाता एक प्रश्न मनात येतो. जेव्हा GPS एका ट्रॅक्टरला सेंटीमीटरच्या अचूकतेने मार्गदर्शन करू शकतं, तेव्हा विचार करा, आपल्या अन्नाच्या भविष्यासाठी पुढे अजून काय काय शक्य आहे. या तंत्रज्ञानाची पुढची पायरी आपल्याला कुठे घेऊन जाईल